हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान हा जो काही भाग आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणतो, याच्याबद्दल बोलणार आहोत. UPSCचा अभ्यास करताना म्हणतात की प्री प्लस मेन्सचा अभ्यास करा, परंतु हे आपल्याला माहीत नसतं की कशा प्रकारे करायचं. तर याचं उत्तर देते अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिका. त्या जर जवळून पाहिल्या, त्याच्यावर जर निरीक्षण केलं तर बराच भाग आपला समजतो. आणि परंतु कारण विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये बराचसा भाग येतो, त्याच्यामुळं काय येतो हे कधी कळतं स्वतः पाहिल्यानं. तर नेमकं काय आहे हेच आपण आज पाहणार आहोत, की ज्याच्यामुळं आपल्याला हा जो काही अभ्यास आहे मेन्सचा करत असताना तो सुद्धा चांगल्या प्रकारे होईल आणि प्रीचा बी अभ्यास होईल ते पाहायचं आहे. तर जर प्रीमध्ये जर पाहिलं तर काय आहे, जनरल सायन्स इतकंच नाव लिहिलं त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाबद्दल. असं नाही सायन्स अँड टेक्नॉलॉजी नाही लिहिलं, परंतु आपण म्हणतो विषय हा आहे म्हणून. पण अभ्यासक्रमामध्ये फक्त जनरल सायन्स हा शब्द आहे. त्यानंतर मेन्समध्ये जर पाहिलं तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, त्याच्यामध्ये येणारे डेव्हलपमेंट, ॲप्लिकेशन अँड इट्स इफेक्ट्स एव्हरीडे लाईफ. त्यानंतर ते म्हणतात की अचिव्हमेंट ऑफ इंडियन सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इंडिजनायझेशन. त्यानंतर डेव्हलपिंग न्यू टेक्नॉलॉजी. पुढचा टॉपिक आहे IT आहे, स्पेस आहे, कम्प्युटर आहे, रोबोटिक्स आहे, नॅनो टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, इश्यू रिलेटेड टू IPR. हे ज्याच्याबद्दल जे अवेअरनेस आहे त्याच्याबद्दल हा टॉपिक आहे. तर या दोन्ही टॉपिकमुळे असे कोणते भाग आहेत जे परत परत विचारले जातात, जे मेनसाठी खूप महत्त्वाचे आहेत, हे कधी कळतं जेव्हा आपण अभ्यासक्रम पाहिल्यानंतर. तर ते काय आहे ते आपण आज पाहणार आहोत. तर पाहूया. तर पहिला क्वेश्चन आहे, कॅन ओव्हर यूज, काय म्हणतं, कॅन ओव्हर यूज द अवेलेबिलिटी ऑफ अँटीबायोटिक विदाउट डॉक्टर प्रिस्क्रिप्शन, द कंट्रीब्युशन टू द इमर्जन्स ऑफ ड्रग रेजिस्टंट डिसीज इन इंडिया, what are the available mechanism for monitoring and control, critically discuss the various issue involved. आपण म्हणतो की एखादा ड्रग गेल्यानंतर त्याचा जर शरीराला वापर होत नाही, याचा अर्थ ते की शरीर त्याचा रजिस्ट करतं. तर होण्याचं कारण की परत परत डॉक्टर तेच औषध देतात. तर याच्यामध्ये असं का होतं की असं होण्याचं कारण काय आहे? मग ह्याच्यामध्ये जे काही चाललं जातं, म्हणजे जे काही व्यवसाय आहेत म्हणा, जे काही गोष्टी आहेत, तर त्याला कसं कमी करता येईल किंवा कुठले मेकॅनिझम आहे ज्याच्यामुळे कमी करता येईल, तर याच्यातले इश्यू जे आहे ते डिस्कस करा म्हणतात. तर हा एक क्वेश्चन होता. तर इतकं लक्षात ठेवा की हा क्वेश्चन आहे म्हणजे डिसीजच्या रिलेटेड आहे. डिसीजबद्दल क्वेश्चन विचारले जातात. आणि पुढे पाहूया आपण दुसरा क्वेश्चन पहा, सायंटिफिक रिसर्च इन द इंडियन युनिव्हर्सिटी इज डिक्लाइन बिकॉज अ करियर इन सायन्स इज नॉट अट्रॅक्टिव्ह और बिझनेस ऑपरेशन, इंजिनिअरिंग ॲडमिनिस्ट्रेशन अँड युनिव्हर्सिटी आर बिकम कंझ्युमर ओरिएंटेड. क्रिटिकली कमेंट करायचं आहे. कशाबद्दल विचारलं आहे? सायंटिफिक रिसर्च भारतामध्ये डिक्लाइन होत आहे, तर त्याचे असं आहे असं म्हणतात ते. तर इतकं लक्षात ठेवा की सायंटिफिक रिसर्च आणि हा जो काही भाग आहे यामध्ये जे काही करंट स्टेटस आहे किंवा असा भाग विचारला जातो. त्यानंतर तिसरा क्वेश्चन पहा, ग्लोबलाइज वर्ल्ड, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट इश्यू सिग्निफिकन्स अँड आर द सोर्स ऑफ लिटिगेशन, ब्रॉडली डिस्टिंक्शन बिटवीन द, याच्यामध्ये काय डिफरन्स आहे हे विचारते. कॉपीराईट, पेटंट अँड ट्रेड याच्यामध्ये काय फरक आहे? म्हणजे मूलभूत क्वेश्चन बी विचारले जातात, ज्याचा म्हणजे आधार आहेत. जसा IPRचा इश्यू आहे तर त्याच्याबद्दल क्वेश्चन विचारले जातात. याच्यावरून लक्षात येतं की मूलभूत बी क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर पहा, चौथा क्वेश्चन आहे. तर याच्यामध्ये TKDL विच हॅज अ डाटाबेस कंटेनिंग फॉर्म इन्फॉर्मेशन मोर दॅन 2 मिलियन मेडिकल फॉर्म्युलेशन इज प्रूव्हिंग पॉवरफुल वेपन इन द कंट्री टू फाईट अगेन्स्ट एरोनस पेटंट. काही लोक काय करतात माहिती आहे का, भारतातल्याच गोष्टी आहेत परंतु त्याला पेटंट म्हणून करतात. मग याचं जर तोड काढायचं असेल तर असं काहीतरी केलं पाहिजे, जसं की याने केलं की TKDL. तर ते तोड करण्यासाठी जे काही भाग आहे त्याच्यामधला, मग ते म्हणतात की आपण जे ओपन केलं आहे सगळ्या गोष्टी, कशामुळे की हे पेटंट असं होऊ नये. तर ह्याचं काय प्रॉज आणि कॉन्स आहे डाटाबेस पॉलिसीबद्दल किंवा पब्लिकमध्ये जे काही अवेलेबल आहे त्याच्याबद्दल काय काय महत्त्व आहे किंवा काय त्याच्यामध्ये चूकपणा आहे हे विचारलं जातं. तर हा भाग महत्त्वाचा आहे कारण 2015 ह्याच्यामध्ये हा भाग आला होता. कारण काही लोक काय करायचे, भारतामधून गेलेले की तिथं जाऊन ते पेटंट करायचे. अरे ऑलरेडी ते अवेलेबल आहे ना भारतामध्ये, तुम्ही कसं पेटंट करू शकता? पेटंट ते आहे की ज्यामध्ये काही नाविन्यता आहे, काहीतरी नवीपणा आहे. असं नाही की कशाहून तर अगोदर घेतला आणि त्याच्यात पेटंट करणार तुम्ही, असं थोडंच असू शकते. म्हणजे भारतातल्याच पदार्थाला पेटंट, म्हणजे भारतामध्ये जे ओरिजिनल आहे त्याला पेटंट केल्यानंतर त्याला मागणी असते किंवा त्याला पैसे जास्त द्यावे लागतात, असा भाग होतो. त्याच्यामुळे हे कमी करण्यासाठी विचारलं. तर आपला प्रश्न आहे प्रॉज आणि कॉन्स विषयी. त्यानंतर पाचवा क्वेश्चन पहा, व्हॉट आर द अट्रॅक्टिव्ह प्रोहिबिटिव्ह लेबर दॅट कॅन बी सस्टेनेबली मॅनेज बाय द रोबोट, है ना. डिस्कस द इनिशिएटिव्ह दॅट कॅन प्रोपेल रिसर्च इन द प्रीमियर रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सबस्टॅन्शियल गेनफुल इनोव्हेशन.
तर हा प्रश्न आहे प्रोव्हेटिव्ह लेबर विषयीचा आणि रोबोटिक विषयीचा. तर तुम्ही ह्याच्यामध्ये कोरिलेट करा. प्रश्न लिहिता येतो ह्याचं वाचल्यानंतर, फक्त कोरिलेट करायचे की रोबोट आणि जे काही लेबरबद्दल आहे ते विचारलं जातं. त्यानंतर 6वा क्वेश्चन पहा, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय स्टँडर्ड पोझिशन सिस्टम अँड प्रोटेक्शन पोझिशन सिस्टम इन द GPS era? Discuss the advantage India received from the MBS IRNSS program employing just 7 सॅटेलाईट. तर हे त्या काळचा जो काही भाग आहे ते विचारला. फक्त पहिल्या सुरूचं जे काही व्हॉट डू अंडरस्टँड ते माहीत असलं पाहिजे, त्याच्यामध्ये काय फरक आहे. बाकीचं तर माहीत आहे काय ॲडव्हान्टेज आहे त्याचे, जे काय आपण IRNS लॉन्च केली होती त्याचं. त्यानंतर 7वा क्वेश्चन पहा, डिस्कस द इंडियाज अचिव्हमेंट इन द फील्ड ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी. याच्याबद्दल हे करत असताना बघा, पहिले सुरू अवेअरनेस इन द स्पेस असं म्हणतात त्यांनी. तर हा मूलभूत क्वेश्चन त्यांनी विचारलं की भारताने काय प्रगती केली आतापासून. हाऊ द ॲप्लिकेशन ऑफ दिस टेक्नॉलॉजी हेल्प इन इंडिया इन द सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. तर ते कशाबद्दल विचारतात हे महत्त्वाचं आहे. त्याचा उपयोग आपल्या ह्यासाठी काय झालं, कारण आपण बऱ्याच वेळा म्हणतो की आपल्यामध्ये जे काही लोकांची परिस्थिती आहे, गरिबी दूर करण्यासाठी भारताने प्रयत्न केला पाहिजे. का आपण इन्व्हेस्ट करतो असं बरी मोठे मोठे यान पाठवणे किंवा स्पेस याच्यामध्ये लॉन्च करणे, अशा गोष्टी का करतो. तर ते ह्याच्यामध्येच विचारतात की मग जे काही आपण केलं आहे त्याला सोशो इकॉनॉमिकमध्ये कसा त्याचा उपयोग आहे, डेव्हलपमेंट कशी झाली असं भाग विचारतात. तर 8वा क्वेश्चन पहा, वाय नॅनो टेक्नॉलॉजी वन ऑफ द की टेक्नॉलॉजी ऑफ 21st सेंचुरी. नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये बरेच प्रश्न विचारलेत. तर आजचा हा क्वेश्चन म्हणजे 2016मध्ये आलेला. डिस्क्राईब द सायलेंट फीचर ऑफ इंडियन गव्हर्नमेंट मिशन ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी अँड स्कोप ऑफ ॲप्लिकेशन इन द डेव्हलपमेंट ऑफ प्रोसेस ऑफ द कंट्री. हे थोडीशी माहिती असली का नॅनो टेक्नॉलॉजीबद्दल लिहिता येतं. इंडियन गव्हर्नमेंटचं मिशन हे आपल्याला करंटमध्ये आपण वाचलेलं असतो, त्याला थोडंसं थेअरीचा भाग दिला हा प्रश्न टॅकल होतो. महत्त्वाचं आहे की काय काय विचारलं, स्पेसबद्दल बी विचारलं, नॅनो टेक्नॉलॉजी बी विचारलं. त्यानंतर पहा 9वा क्वेश्चन, स्टेम सेल थेरपी इज गेनिंग पॉप्युलरिटी इन इंडिया टू ट्रीट द वाईड व्हरायटी ऑफ मेडिकल कंडिशनिंग इन्क्लुडिंग लेकोमिनिया, थॅलेसेमिया, डॅमेज कोरोना, सेव्हरल बर्न्स. डिस्क्राईब द ब्रीफली व्हॉट स्टेम सेल थेरपी आणि काय म्हणते, काय आहे ते आणि त्याचा ॲडव्हान्टेज काय आहे. ह्याच्याबद्दल काही विचारलं नाही, मधले जे काही पॉईंट दिले तर ते म्हणतात की हे काय आहे नेमकं आणि त्याचा ॲडव्हान्टेज काय आहे. तर हे लक्षात ठेवायचे की जे जे टॉपिक चर्चेमध्ये असतात ते सुद्धा विचारले जातात मेन्समध्ये, विशेषतः त्यांचं काहीतरी मेन कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यानंतर 7वा क्वेश्चन पहा, डिस्कस द अचिव्हमेंट ऑफ, झाला वाटतं हा क्वेश्चन. 10वा क्वेश्चन पहा, इंडिया हॅज अचिव्ड रिमार्केबल सक्सेस इन अनमॅन्ड स्पेस मिशन्स इन्क्लुडिंग चंद्रयान, मार्स ऑर्बिटर मिशन, बट हॅज नॉट वेंचर इन टू द मॅन्ड स्पेस मिशन. आहे ना, नाही म्हणतात ते. बोथ आर इन टर्म ऑफ टेक्नॉलॉजी अँड लॉजिस्टिक, एक्सप्लेन क्रिटिकली. असं का नाही झालं, आपण अनमॅन भेजलं बरं मॅन नाही भेजलं, कारण काय ते उत्तर द्या. आता आपण पाठवत आहोत ते. तर पहा 11वा क्वेश्चन, गिव्ह अन अकाउंट ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ न्यूक्लिअर सायन्स अँड टेक्नॉलॉजी. आहे ना, विचारते काय, हे महत्त्वाचं आहे. न्यूक्लिअर सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन इंडिया, व्हॉट आर द ॲडव्हान्टेज ऑफ फास्ट विडर रिॲक्टर प्रोग्राम. म्हणजे न्यूक्लिअर टॉपिक सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. हा वरचा येणारा स्पेसबद्दलचा बी महत्त्वाचा आहे हे समजतं. त्यानंतर वाय इज देर इज सो मच ॲक्टिव्हिटी इन द फील्ड ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन आवर कंट्री, हाऊ इज दिस ॲक्टिव्हिटी बेनिफिट फॉर फील्ड ऑफ बायोफार्मा. बायोटेक्नॉलॉजी बरेच ॲक्टिव्हिटी होत आहेत आणि त्याचा उपयोग कसा होतो हे विचारलं. त्यानंतर 13वा क्वेश्चन पहा, विथ ग्रोईंग एनर्जी नीड शुड बी इंडिया कीप ऑन एक्सपांडिंग इन न्यूक्लिअर एनर्जी प्रोग्राम. ग्रोईंग एनर्जी नीडमध्ये काय भारतानं जे काही न्यूक्लिअर एनर्जी आहे त्याचा प्रोग्राम एक्सपांड केला पाहिजे का. डिस्कस द फॅक्ट्स अँड फिअर असोसिएटेड विथ न्यूक्लिअर एनर्जी. पहिल्या सुरुवारी बी होता, आता इथं बी टॉपिक आहे. न्यूक्लिअर हा भाग महत्त्वाचा आहे, एवढं आपल्या ह्याच्यावरून समजतं. त्यानंतर 14वा क्वेश्चन पहा, डिस्कस द वर्क ऑफ बोस आइन्स्टाईन स्टॅटिस्टिक्स डन बाय द प्रोफेसर सत्येंद्रनाथ बोस अँड हाऊ इज. आता थोडंसं हा म्हणजे खूप प्रश्न थोडा अवघड होता त्या काळामध्ये, कारण याच्याबद्दल आपण इतकं स्पेसिफिक वाचत नाही. हा थोडासा वेगळा आहे. ओके, कोई बात नाही, म्हणजे येतात कधी, म्हणजे अनप्रिडिक्टेबिलिटी दिसते आपल्या पेपरमध्ये. त्यानंतर बायोटेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह द लिव्हिंग स्टँडर्ड ऑफ फार्मर. किती सदाबार टॉपिक आहे बायोटेक्नॉलॉजी, कुठे बी विचारला बायोटेक्नॉलॉजी. फक्त जे काय ॲप्लिकेशन आहे इथं आता फार्मरविषयी विचारले, पुन्हा दुसऱ्या विषयी विचारते, पुन्हा दुसऱ्या विषयी विचारतील. तर बायोटेक्नॉलॉजी जर बेसिक माहिती असली तर त्याला आपण कुठे बी जोडू शकतो.
तर हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर व्हॉट इज इंडियाज प्लॅन टू हॅव ओन स्पेस स्टेशन अँड हाऊ विल बेनिफिट आवर स्पेस प्रोग्राम. काय म्हणते, हा जो काही भारताचा स्पेस स्टेशन बनवायचा जो काही प्लॅन असेल किंवा त्याचे बेनिफिट काय होतील, सध्या तर नाही स्पेस स्टेशन, परंतु झालं तर काय होतील असं म्हणतात ना. व्हॉट इज इंडियाज प्लॅन आहे का, हॅव टू इट्स ओन स्पेस स्टेशन, काय प्लॅन आहे असं म्हणतात ते, आणि त्याचे बेनिफिट काय होतील. त्यानंतर 14वा क्वेश्चन पहा, हाऊ इज द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया प्रोटेक्टिंग इंडियन ट्रॅडिशनल नॉलेज ऑफ मेडिसिन फ्रॉम द पेटेंटिंग फॉर. म्हणजे भारतानं काय केलं की भारताचे जे काही ट्रॅडिशनल नॉलेज आहे, जसं की TKDL स्थापन केले त्यांनी, आहे ना. अगोदर क्वेश्चन बघा 2015ला आला होता, आता 2019ला आला. काय फरक आहे, फक्त विचारण्याचा. त्याचे कशा प्रकारे भारतानं प्रोसेस केले किंवा प्रोटेक्ट केले भारताच्या कंपन्यांना, तर तो क्वेश्चन. त्यानंतर 18वा क्वेश्चन पहा, व्हॉट डू अंडरस्टँड बाय द नॅनो टेक्नॉलॉजी, हाव इट हेल्पिंग हेल्थ सेक्टर, आहे ना. मग मागं बी आला होता मागील क्वेश्चनमध्ये आणि आता बी आहे हा नॅनो टेक्नॉलॉजी, इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्यानंतर हाऊ इज द सायन्स इंटरव्हेन डीपली इन द आवर, आपल्या जीवनामध्ये. व्हॉट आर द स्ट्रायकिंग चेंजेस इन द ॲग्रिकल्चर ट्रिगर्ड ऑफ बाय द सायन्स बेस्ड टेक्नॉलॉजी. काय म्हणते, सायन्सचा काय उपयोग आहे आणि त्याचा कशा प्रकारे चेंजेस होतात, आणि पुन्हा ॲग्रिकल्चर विचारले. त्यानंतर 20वा क्वेश्चन पहा, COVID-19 पॅन्डेमिक हॅज कॉज अनप्रेसिडेंटेड डिवास्टेशन वर्ल्ड वाईड. आता गेल्या काळामध्ये झालेला हा भाग विचारण्यात झाली. त्यानंतर काय विचारते नेमकं, टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट आर बिंग अवेल रेडीली टू विन अ वॉर क्रायसिस. असं आहे का आपल्याकडे, एवढी टेक्नॉलॉजी आहे का ती करता येतं असं. गिव्ह ॲन अकाउंट ऑफ हाऊ टेक्नॉलॉजी सॉट टू बी एड मॅनेजमेंट ऑफ पॅन्डेमिक. कशी मदत करू शकते आणि कशा प्रकारे आहे त्याच्यावर आपण क्रायसिसवर परिणाम करू शकतो. तर हा भाग इथं आहे. तर थोडक्यामध्ये जर कन्क्लूड केलं की काय टॉपिक विचारले जातात, तर जसं त्याचं नाव आहेत अगोदर जसं पाहिलं आपण की जसं त्यांनी दिलं की अवेअरनेस फील्डमध्ये जे काही स्पेस आहे, इतर जे काही टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये, तर तेच टॉपिक विचारतात. ते फक्त ते करंटमध्ये असले पाहिजे. फक्त तुम्हाला काय करायचे की जे काही टॉपिक दिले, जे आपला अभ्यास करायला दिला आहे, त्याची मूलभूत माहिती असे आपल्या शब्दामध्ये सटीकपणे लिहून काढायची. कारण त्याचा जे काही मूलभूत माहिती असली की बऱ्याच गोष्टी लिहिता येतात, ते महत्त्वाचं आहे. जसं की IPR विषयी माहिती असली पाहिजे, सायन्स रिसर्चविषयी माहिती असली पाहिजे, रोबोटिक्सविषयी माहिती असली पाहिजे, नॅनो टेक्नॉलॉजीविषयी माहिती असली पाहिजे, स्पेसबद्दल भारताचं काही जे काही आतापासूनचं काम आहे किंवा जे होणार आहे त्याच्याबद्दल थोडीशी बी माहिती जर माहिती असली तर आपला बरेच प्रश्न सॉल्व करता येतात. त्यानंतर बायोटेक्नॉलॉजी, डिसीज याच्याबद्दल प्रश्न विचारले जातात, जसं की स्टेम सेल थेरपी असेल किंवा इतर गोष्टी असेल. तर अभ्यास कसा करायचा की सायन्स अँड टेक्नॉलॉजी महत्त्वाचा भाग आहे. फक्त करत असताना हे जे काही टॉपिक आहे सदाबहार म्हणतो, सदाच येणारे, याची बेसिक माहिती असू द्या आपल्याला. कारण आपण करंट वाचलेलाच असतो आणि त्याच्यामुळे त्याला बेसिक जर माहीत असले की मग थेरी लिहिता येतं, आहे ना. तर तसा अभ्यास करा तुम्ही. जर पाहिलं तर 2014ला 37.5, 2015 37.5, 16 25 मार्काला, 17 35 मार्काला, 18 40 मार्काला, 19 40 मार्काला आणि 20 35 मार्काला. तर असा हा भाग आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की 25 ते 40 मार्कापासून प्रश्न विचारले जातात. जास्त जरी नसले तरी एखादा क्वेश्चन तरी सॉल्व करता यावा. बाकीचे येतात आपला सॉल्व करता, परंतु तेवढ्या चांगल्या प्रतीने. परंतु हे जर चांगले टॉपिक केले तर हे क्वेश्चन सॉल्व करता येतात. तर इथं इतकंच समजायचं की जेव्हा आपण प्री करत असतो आणि मेन्सला बी महत्त्व देतो, तर मेन्स अँड नेमकं काय भाग आहे, हा भाग महत्त्वाचा आहे. तर इथं थोडं समजलं असेल, नसं तर स्वतः विश्लेषण करा. स्वतः त्याच्याकडे जसं मी पाहिलं तसं तुम्ही स्वतः पहा त्याच्यामध्ये काय आहे, त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी समजतील. तर इथंच थांबूया. तुमची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा. धन्यवाद मित्रांनो.